हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा लाडका राम बदलापूरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। सो गाइज, आज आपण आलो आहोत बदलापूरला ऑरा फार्म स्टे विलामध्ये, जे की एकदमच लक्झरियस विला आहे। त्यात 3 BHK आणि प्लस एक प्रायव्हेट पूल आहे आणि एकदम एक्सक्लुसिव्ह प्रॉपर्टी आहे। तुम्हाला दाखवतो। आज मी इकडे स्वतः स्टेसाठी आलेलो आहे आणि आता बघूया की काय आहे कसं आहे आणि मी तुम्हाला ईच अँड एव्हरी डिटेल देईन की इकडे कसं पर पर्सन कॉस्ट काय आहे किंवा कसं काय कॉस्ट आहे ओव्हरऑल, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करणार आहे। सो हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। सो लगेचच आपण विला टूरकडे वळूया। प्रॉपर्टीमध्ये एंटर केल्या ना हा असा मोठासा असा लॉन एरिया भेटतोय, ज्याच्यात तुम्हाला एक अटॅच स्टेज भेटतोय। जर तुम्ही आपल्या संगीत प्रोग्रामसाठी येत असाल किंवा कुठल्या वेडिंगच्या प्रोग्रामसाठी येत असाल किंवा गेट टुगेदर वगैरे असेल आणि काही फंक्शन वगैरे असेल, तर तुम्ही मस्त तुमच्या फॅमिली वगैरे सोबत एन्जॉय करू शकता। लॉन एरियाला लागूनच असा हा लोकांनी एक किड्स एरिया बनवला आहे, म्हणजे आपले जर ग्रुपमध्ये कोण लहान पोरं वगैरे असतील तर ते मग मस्त आपलं एन्जॉय करतील। आणि सोबतच त्या लोकांनी असे झोपाळे वगैरे लावले, सगळे एक स्लाईड ठेवली आहे, म्हणजे एक प्रॉपर किड्स एरिया बनवला आहे, म्हणजे किड्स वगैरे येऊन प्रॉपर एन्जॉय करू शकतील। आता आपण आलो आहे यांच्या पूल एरियामध्ये, म्हणजे एकदम भारी पूल आहे। तुम्ही बघू शकता एवढा मोठा पूल आहे, सोबत तिकडे एक बेबी पूल आहे आणि असे शॉवर्स वगैरे फाउंटन वगैरे या लोकांनी लावून ठेवलेत आणि सोबतच असं रेस्ट करायला वगैरे या लोकांनी चेअर्स लावून ठेवलेत। सो तुम्ही एक बघा, प्रॉपर एकदम मस्त वाइब देतोय हा। आणि हा पूर्ण ओव्हरऑल पूल एरिया आहे ना, त्याच्यासोबत एक डायनिंग एरिया, तो डायनिंग एरिया तुम्हाला मी थोड्याच वेळात लगेच दाखवतो। आता आपण आलो आहे या पूल एरियातल्या डायनिंग एरियामध्ये, ज्याला आपण गझिबो असं म्हणतो। म्हणजे हा एरिया ना एकदम भारी आहे, म्हणजे स्विमिंग पूललाच अटॅच्ड आहे आणि स्विमिंग पूलमधून जर तुम्ही थकून वगैरे येऊन जर इकडे काय तुमचे ड्रिंक्स वगैरे असतील किंवा काय खाण्याच्या बाबतीत गोष्ट असेल, तर तुम्ही इकडे येऊन तुम्ही फ्रेंड्स वगैरे सगळे येऊन एकत्र खाऊ शकतात आणि म्हणजे तुम्हाला रूममध्ये वगैरे डायरेक्ट जायची गरज नाही आहे किंवा डायनिंग एरियाला। आणि या विलाची अशी खास बात अशी मला जी आवडली ना, की म्हणजे भाई या लोकांनी जे काय बनवले स्ट्रक्चर्स वगैरे ते एकदम वेल मेंटेन आणि वेल प्लॅन्ड स्ट्रक्चरमध्ये बनवले, म्हणजे आपल्या ऑडियन्सना किंवा जे आपले गेस्ट्स आहेत त्यांना काय लागणार आहे काय नाही लागणार आहे त्याप्रमाणे या लोकांनी पूर्ण म्हणजे विचार करून बनवलं। सो गाईज, ही आहे आपल्या विलाची सगळ्यात पहिली बेडरूम। एकदम लक्झरियस बेडरूम आहे, ज्यात तुम्हाला भेटतं 2 कम्फर्टेबल बेड, मोठे बेड्स आणि एक TV युनिट भेटते आपल्याला। एकदम म्हणजे असे थोडेसे ॲस्थेटिक गोष्टी ठेवलेल्या आहेत एकदम प्रीमियम लुक देण्यासाठी आणि ओव्हरऑल एकदम प्रीमियम वाईब दिलेलं आहे या बेडरूमनी। आणि अशीच तेही अटॅच वॉशरूमसोबत आणि अशीच सेम टू सेम आपल्या बाजूला एक सेम रूम आहे, म्हणजे त्याच्यात काही डिफरन्स नाही आणि एकदम लक्झरियस वाईब्स आहे, एकदम प्रीमियम क्वालिटी आहे, कुठेही कसली तडजोड केलेली नाही आहे, एकदम सगळे क्वालिटी आणि सगळं टॉप नॉच आहे। आणि हे बेड्स पण आहेत ना, तुम्ही बघा एकदम भारी एकदम कम्फर्टेबल बेड आहेत, म्हणजे तुम्ही आराम केला ना भाई, एक नंबर बेड आहे ते। सो गाईज, हा आहे या बेडरूमचा अटॅच्ड वॉशरूम। तुम्ही बघू शकता हा वॉशरूम कसा आहे, एकदम प्रीमियम आहे हा पण, आणि तेही एकदम वेल मेंटेन आणि हायजिनिक आहे। या दोन्ही बेडरूमला लागूनच आहे ना हा असा बॅल्कनी एरिया या लोकांनी बनवला आहे, ज्यात तुम्हाला भेटतो एक आपला ब्लूटूथ स्पीकर आणि म्हणजे कॅरोके वगैरे जर तुम्हाला करायचं असेल, एन्जॉय वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे। आणि सोबतच या लोकांनी एक डायनिंग एरिया बनवला, म्हणजे जर तुमची पूर्ण फॅमिली आणि ग्रुप असेल तर तुम्ही एकत्र येऊन जेवून वगैरे शकता। आता आपण आलो आहोत डायनिंग एरियामध्ये, अर्थातच तिसरा डायनिंग एरिया आहे आणि सोबतच हा एक बार एरिया असा टाईप बनवला आहे या लोकांनी। म्हणजे तुम्ही जर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत ड्रिंक्स वगैरेसाठी येत असेल तर फुल्ली इक्विप्ड आहे। तर फुल्ली इक्विप्ड बोलल्याची परत तुम्हाला समजणे वाले को इशारा काफी आहे, तुम्हाला फक्त यायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे।
सो आता आपण आलो आहोत या विलाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या बेडरूममध्ये. म्हणजे हा बेडरूम तुम्ही बघा तसा एरियामध्ये छोटा आहे, पण प्रीमियमनेसमध्ये कुठेही कमी नाही आहे, काही नाही, एकदम लक्झरियस आहे. हा पण एकदम लक्झरियस ठेवलेला आहे या लोकांनी आणि ते सोबतच तुम्हाला एक टी-व्ही युनिट भेटते आणि एक असे ॲस्थेटिक्स टाईप फील येतो आहे प्रॉपर. म्हणजे एकदम म्हणजे कुठेही काही तडजोड केलेली नाही या छोट्या रूममध्ये पण. सोबतच ह्याच्यात पण एक अटॅच वॉशरूम आहे, जे की मला खूप स्पेशल वाटलं या विलाचं, की प्रत्येक रूममध्ये एक अटॅच वॉशरूम ऑलरेडी ठेवलं आहे आणि सोबतच या 3 रूमचे 3 वॉशरूम सोबत या लोकांनी स्विमिंग एरियाच्या इकडे 2 एक्स्टर्नल वॉशरूम्स ठेवलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला तेही वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. हा या विलाचा मेन हॉल एरिया आहे, जिकडे तुम्ही 7-8 लोकं मस्त आरामात चिल करू शकतात आणि हा बऱ्यापैकी मोठा आहे. लक्झरियस वाइब्स देतो. या लोकांनी मस्त इंटिरियर डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इकडे आणि खूप मस्त वाइब दिला आहे. आणि सोबतच इकडे तुम्हाला भेटते 3 सोफा युनिट्स भेटत आहेत आणि एक टी-व्ही युनिट भेटतो आहे. एक म्हणजे इकडे एस्थेटिक वगैरे टाईप्सचे ठेवले आहेत प्रॉपर्टीज आणि रूल्स अँड रेग्युलेशन वगैरे पण दिले आहेत विथ अटॅच वॉशरूम. ह्याला पण अटॅच वॉशरूम आहे. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल एक ग्रुप वगैरे खूप मस्त एन्जॉय करू शकतात. म्हणजे जर तुम्ही इकडे आलात ना, तुम्हाला बाकीकडे काही बघायची गरजच नाही. म्हणजे सगळं तुम्हाला सगळीकडे सगळं अवेलेबल करून ठेवलेलं आहे. जे की मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसं वाटतंय. सो सगळ्यांना आता हा प्रश्न आहे की हा विला एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे आणि इकडे कसा यायचा. सो हा विला लोकेटेड आहे बदलापूरला आणि तुम्हाला बदलापूर स्टेशनपासून इझिली ट्रान्सपोर्टेशन वगैरे इझिली भेटेल, तेही एकदम नॉमिनल चार्जेसमध्ये. आणि बाकी या विलाचे चार्जेस वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो, तुम्ही सगळं बघा. नॉर्मली हा विला आहे ना विदाऊट फूड आहे, पण विथ फूडचे पण ऑप्शन्स तुमच्यासाठी आपल्या ऑडियन्ससाठी खास अवेलेबल आहेत. सो मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं मेन्शन करतो. A to Z डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत. सो तुम्ही ते जाऊन एकदा वाचा, चेकआउट करा आणि आजच तुमचा स्टे बुक करा. आणि बाकीचं जे आपलं फूडचं वगैरे आता विदाऊट फूडचं ऑप्शन, तो मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर केल्यानंतर म्हणजे एक्सप्लोर करतो आहे ते गोष्टी, त्या एक्सप्लोर केल्यावरती मी तुम्हाला एक्झॅक्टली फूडचं वगैरे सगळं सांगेन. सो गाईज फायनली निरोप घेण्याची वेळ आली आहे आणि निघायचं मन नाही करत आहे, पण प्रत्येकाला चेकआउट करावंच लागतं जो आला आहे तो विलामध्ये आणि आम्हाला पण जावं लागतं आता. आणि ओव्हरऑल जर तुम्ही विलाचं हे बघाल ना तर खूप भारी आहे एक्सपिरियन्स. आणि जर तुम्ही फॅमिली फ्रेंड्स वगैरे बुक करत असाल तर हा एकदमच बेस्ट परफेक्ट प्लेस आहे तुमच्यासाठी. म्हणजे आम्ही जर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे आता विलाच्यामध्ये फूड नव्हतं, आम्ही बाहेरून फूड ऑर्डर केलेलं, त्याचे पण नॉमिनल चार्जेस होते आणि टेस्ट पण बऱ्यापैकी चांगली होती आणि मी एक्सपेक्ट नाही केलेली पण खूप चांगली होती. आणि ओव्हरऑल स्टेचं खूप मजा आली, आम्ही खूप धमाल मस्ती केली आहे आणि पूल वगैरे सगळं. आणि म्हणजे एवढी लक्झरियस प्रॉपर्टी फक्त आमच्या ग्रुपसाठी होती ना, सो ते अजून बेटर वाटलं आम्हाला, की अजून आम्हाला डिस्टर्ब करणारं कोण नव्हतं आणि ही अख्खी प्रॉपर्टी आमच्याच अंडर होती. सो खूप भारी एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला पण जर बुक करायची असेल तर मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनवरती नंबर्स ॲड केलेले आहे, सो तुम्ही ते कॉल करा तिकडे आणि ते बुकिंग्स आत्ताच्या आत्ता करून घ्या. सो टिल देन आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बाय बाय.